कर्तव्यदक्ष सन्माननीय पीडी सर त्यांची सर्व टीम आपणास आणि विद्यार्थ्यांना आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। व्यास पीठावर उपस्थित आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली, अध्यक्ष विचार मंचावर व सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। या कार्यक्रमामध्ये आजच्या मुलांनो, आज जो भारतीय स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत, ती साजरा करण्याची संधी मिळाली ती या भारत देशाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा गांधी व यांच्यासह अनेक महान युग पुरुषांच्या बलिदानातून हा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सूर्य आपण आज पाहत आहोत। मला या ठिकाणी आपण या आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी मी आपल्या समोर आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी या देशाची थोडक्यात आजची परिस्थिती आणि हजारो वर्षापासून जो आपला भारत देश इंग्रजाच्या तावडीतून बाहेर आला, ते आज 2026 ची परिस्थिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल। उपस्थित मुलांचं मार्गदर्शन ऐकून खरोखर आनंद झाला सर, की आपण या मुलांमध्ये जी विचारधारा पेरत आहेत ते सोपं काम नाहीये। आपला शिक्षक वर्ग जी जबाबदारी आपण या ठिकाणी घेत आहोत, मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मुलांना आवर्जून सांगू इच्छितो, सर्वांनी एक 5 मिनिटं ऐकायचं आहे की तुम्ही सर्व भाग्यवान आहात। तुम्ही सर्व भाग्यवान आहात मी याच्यासाठी म्हणतो की आपल्या जीवनाची सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला सरळ आणि सोपा मार्ग दाखवण्यासाठी एका परिपक्व गुरुची गरज असते। मग आपला पहिला गुरु आपली आई असते आणि आपल्याला या जगामध्ये कसं स्वाभिमानाने जगायचं हे तंतोतंत शिकवण्यासाठी, या जगाचा चेहरा मोहरा कसा असतो आणि स्वाभिमानाने सुशिक्षित बनून आपण आपली जीवनाची शैली शिक्षणाच्या माध्यमातून सुधारून या देशासाठी आपण कसं काम करावं ही शिकवण्याची संधी जी आपल्याला देतात, सर्वप्रथम ते परम पूजनीय आपण ज्यांना म्हणतो तरी हरकत नाही, ते गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात। तशाच आदर्श शिक्षकासाठी सन्माननीय पीडी सरांसाठी आणि त्यांच्या सर्व टीम साठी आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे। या आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मी आपल्या उपस्थित असलेल्या मुलांना सांगाल की तुम्ही खरंच भाग्यवान आहात। तुम्हाला सर्व ज्ञान असलेले शिक्षक या ठिकाणी मिळालेले आहेत, ज्यांच्याकडे एक असं मोजमाप आहे की त्यांच्या मोजमापातून मोजण्यात आलेला विद्यार्थी या देशाचा मोठा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी कौशल्यता त्यांच्या या ठिकाणी ज्ञानात आहे। आणि मी सर तुमच्या खरोखर विचारांना सेल्यूट मारन की आपण या गुरुकुलाचं नाव सुद्धा ज्ञान साधना ठेवलेला आहे। ही संकल्पना सोपी नाहीये बालकांनो, कारण
या देशामध्ये अनेक प्रकारचे क्लासेस आहेत, शाळा आहेत, परंतु जी उंच भरारी या जालना जिल्ह्यामध्ये या गुरुकुलनी घेतलेले आहे, ज्ञान साधना गुरुकुल आष्टी, याला घडवण्याचं काम इथल्या विद्यार्थ्यांना जे केलेलं आहे पीडी सरांनी, हे सोपं नाहीये. मी या ठिकाणी पाहत आहे, मी या ठिकाणी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे की येणाऱ्या भविष्यातील स्वातंत्र्य दिन साजरा करणारे इथं बसलेले मी तहसीलदार पाहत आहे, इथं बसलेले मी DYSP पाहत आहे, इथं बसलेले मी पोलीस अधिकारी पाहत आहे, इथं बसलेले मी IPS अधिकारी पाहत आहे, इथं बसलेले मी या ठिकाणी या भारत देशाचे भारत भाग्य विधाते पाहत आहे. मी तुमच्यामध्ये या देशाचा पंतप्रधान पाहत आहे, मी तुमच्यामध्ये या देशाचा राष्ट्रपती पाहत आहे. कारण तुम्हाला घडवण्याचं काम एक थोर विचारवंत असलेले या ठिकाणचे पीडी सर आहेत, पौल सर आहेत, सर्व शिक्षकाची टीम आहे, या ठिकाणी करत आहे. तुम्हाला या ठिकाणावरून शिक्षण घेताना एक प्रतिज्ञा घ्यायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर, महात्मा गांधींच्या फोटो समोर, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर आणि या गुरुकुलांना ज्यांच्या नावाने शोभा आहे, ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर उभा राहून माता अहिल्या, माता जिजाऊ, माता रमाई आणि माता सावित्रीचा आदर्श घेऊन तुम्हाला या ठिकाणी एक प्रतिज्ञा घ्यायची आहे आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने, की मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न, मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न आणि माझ्या आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस आम्हाला घडवण्याचं काम करत आहेत. पीडी सर आहेत, पौळ सर आहेत, मी यांच्या साक्षीने आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा घेतली पाहिजे की मी आजपासून मन लावून अभ्यास करून या देशाचा प्रथम नागरिक बनण्याचा मान मिळवल. एवढं मोठं कार्य आज या ठिकाणी आपण हाती घेतलं पाहिजे. सर, खरोखर तुमचे आभार मानावं की आपण आष्टी सारख्या ठिकाणी या मुलांना या भारत देशाचा खरा नागरिक बनण्याचा मार्ग तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. हे सोपं काम नाही मुलांनो. आपण पाहत आहोत आपल्या भविष्याला खराब करण्यासाठी टीव्ही आलेली आहे, मोबाईल आलेला आहे, त्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, युट्यूब आहे. याच्यातून आपल्याला घडण्याची संधी नाही, तर आपल्याला घडण्याची संधी आपल्याला साक्षात आपल्यासारखे रोज मार्गदर्शन देणारे शिक्षक या ठिकाणी आपल्यासाठी झटत आहेत. तुमच्या आई वडिलांना माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही खरा मार्ग निवडलेला आहे. बघा, आपण जर बाजारात गेलो, मी हे पालकांसाठी सांगाल, आपण जर बाजारात गेलो आणि पाणी पिण्यासाठी जर आपल्याला एखादं गाडगं घ्यायचं असेल तर आम्ही ते 4 वेळा वाजवतो, बरोबर पीडी सर? जेव्हा पालक बाजारात आपल्याला थंड पाणी पिण्यासाठी गाडगं घेण्यासाठी जातो आणि ते वाजवतो, ते 3-4 वेळा वाजवतो की हे पाजारणार तर नाही, हे फुटणार तर नाही. आणि त्यांच्या मनात एक विचार येतो, ज्या दुकानात ते गाडगं घ्यायला जातात त्या ठिकाणी ते एक गोष्टीची चाचपणी करतात की हे गाडगं नेमकं बनवलंय कोणी, हे गाडगं बनवणाऱ्याची काय कौशल्यता आहे. मी पालकांना सांगू इच्छितो की जो हा चिखलाचा गोळा जसा कुंभार गाडग्यात त्याचं रूपांतर करतो, तसं आपण या ठिकाणी एक गोळा या शिक्षकांच्या हवाली केलेला आहे. याला नाव रूपाला आणायचं काम या ठिकाणचे शिक्षक करत आहेत. मग या ठिकाणी या गुरुकुलातील प्रत्येक विद्यार्थ्यांना या भारताचा स्वातंत्र्य नागरिक आणि अधिकारी बनवण्याचं काम एक कुंभार म्हणून ज्यांनी हाती घेतलेला आहे ते पीडी सर यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण ही कौशल्यता
ही प्रत्येक शिक्षकात नसते. मी पाहिलं, तुम्ही पाहिलं मुलांनो. मला सगळ्यांनी सांगा, या भारत देशाची शिक्षण व्यवस्था, केंद्रीय शिक्षण इथले मुलं आता घेत आहेत, बरोबर की नाही? पास झाले, चांगली टक्केवारी मिळवली, आंब्याला त्यांचं ऍडमिशन झालं. हे सोपं काम नाही. तुम्हालाही त्या ठिकाणी जायचंय. कोणाकोणाला जायचं हात वरी करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या वाजवा. आता मुलांनो, आपल्या आई वडिलांचं स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल तर आपल्याला नीती नियम अभ्यास करावा लागेल. सरांनी सांगितलेल्या गोष्टीचं तंतोतंत पालन करावं लागेल. हे मुलाला किती छान गाणं म्हणला, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. किती छान सुंदर आवाज आहे, खूप छान आवाज आहे. या मुलांमधली कौशल्यता सरांनी शोधून काढलेली आहे. कारण ही कौशल्यता खूप परिश्रम करून सुद्धा मिळत नाही. ती कौशल्यता सन्मान्य पीडी सरांनी शोधून काढलेली आहे. इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याला शिकायला जायचंय ना, तशी तयारी करा. खूप छान तुम्ही इंग्रजी बोलत आहेत, खूप छान तुमच्यामध्ये देशाबद्दल प्रेम भावना सरांनी निर्माण केलेली आहे. हे सोपं कार्य नाही मुलांनो. इथं बसलेल्या प्रत्येक मुलांना माझं बोलणं जर कळत असेल तर त्यांनी आपल्या मनाशी एक प्रश्न विचारा की माझे आई वडील दिवसाचा रात्र करतात, वेळेला जेवत नाहीत. ती घरातली आई माझी मुलगी या ठिकाणी ज्ञान साधना गुरुकुल मध्ये शिकायला टाकली. रोज स्वप्न पाहते की माझी मुलगी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाईल. हे स्वप्न प्रत्येकाच्या आईच्या मनात आहे, प्रत्येकाच्या वडिलांच्या मनात आहे. ते स्वप्न साकार करणारे कोण कोण मुलं आहेत त्यांनी हातवरी करायचा आहे. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. करायचा की नाही करायचा आहे? मन लावून अभ्यास करायचा की नाही करायचा आहे? यस, व्हेरी गुड. आपल्याला आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून तुम्हाला शिकवण्यासाठी या ज्ञान साधना गुरुकुलचे सर्वा पीडी सर आहेत, पौळ सर आहेत, सर्व शिक्षकाची टीम आहे. मुलांनो, या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. मी लिहून देतो की येणाऱ्या काळामध्ये तिथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी या देशाचा अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही. ही डेअरिंग, ही कुवत इथल्या शिक्षकांमध्ये आहे. ती तुम्ही आत्मसात केली पाहिजे. जी या गुरुकुलची व्याख्या आहे की ज्ञान साधना गुरुकुल हे ज्ञानाचं साधन या ठिकाणी चालतंय. या साधनाचा पुरेपूर फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. घेणार आहेत की नाही आपण?